प्रजासत्ताक दिनानिमित्त कम्युनिस्टांनी वेधले सोलापूरकरांचे लक्ष। दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। किमान 400 ते 500 मोटरसायकलवरून पूर्ण शहरात हातात तिरंगे झेंडे घेऊन मोटरसायकल रॅली काढली होती आणि संविधान बचावच्या घोषणा देण्यात येत होत्या। या रॅलीचे समारोप दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ करण्यात आले। यावेळी उपस्थित लोकांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अडम मास्तर, जिल्हा सचिव एम.एच. शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख, मेजर नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, शेवंताबाई देशमुख, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, मोहम्मद हनीफ सातखेड, कुरमय्या मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांना 1000-1200 रुपये सुद्धा पेन्शन मिळत नाही, यांना किमान महिन्याला 10,000 रुपये पेन्शन द्यायची त्यांनी मागणी केली। फक्त श्रमिकांची मागणी नाही केली, जो या ठिकाणाहून कॉरिडॉर तयार होतोय, रोड बनतोय, रस्ता बनतोय उच्चभ्रूंसाठी, त्या रस्त्यासाठीची जमीन संपादित करण्यात येते। त्या संपादित होणाऱ्या जमिनीला कर्नाटकच्या धर्तीवर भाव द्या अशी मागणी त्यांनी केली। आपण सगळ्यांनी पाहिलं, सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही। आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व नेतृत्वाने रेडनगर फेडरेशनच्या नेत्यांनी प्रयत्न करून 1.25 लाख लोकांना त्या ठिकाणी आणलं। ते 1.25 लाख लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्या 1.25 लाख लोकांनी निर्धार केलेला आहे की या देशामध्ये संविधान बचाव हा आमचा अग्रक्रमाचा अजेंडा असेल आणि जे कोणी संविधानावर हल्ले करतील त्यांना आम्ही पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही।